नमस्कार. अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बासुंदी कशी करायची हे बघणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बासुंदी तयार होते. तुम्ही बघू शकता बासुंदी आपली किती मस्त अशी थिक झालेली आहे आणि बासुंदीला कलरही मस्त आलेला आहे. छान असं येलो कलर आलेला आहे बासुंदीला. पटकन झटपट आपली बासुंदी तयार होते. जशी दिसत आहे अगदी तशीच खायलाही मस्त आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा बासुंदी करण्यासाठी इथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. हे मी गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही फुल फॅट क्रीम दूध घेतलं तरी पण चालेल, म्हणजेच म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल. हे दूध आपण एकदा बॉईल करून घेतलेलं आहे. आता यामध्ये जी वरची साई आलेली असते ती मिक्स करत राहायची कंटिन्यू आणि दुधाला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. स्लो गॅसवरती हे आपण दूध 10 ते 15 मिनटं छान असं आटून घेणार आहोत आणि दूध खाली लागू नये त्यामुळे आपण हे मिक्स करत राहायचं आहे सतत. आता 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता दूध आपलं थिक झालेलं आहे, म्हणजे थोडंसं आटलेलं आहे आणि त्यामध्ये मी सतत जी साईडची साई असते ती दुधामध्ये मिक्स करत दूध छान असं आटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काजू, बदाम आणि पिस्ता याचे काप टाकलेले आहेत. हे छान असे मिक्स करून घ्यायचे आणि दूध आणखी 5 मिनिटं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये 100 ग्रॅम खवा टाकणार आहोत. मी इथे 100 ग्रॅम रेडीमेड खवा घेतलेला आहे, तो यामध्ये टाकूयात आणि छान असं खवा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता हळूहळू जसं जसं खवा त्यामध्ये मिक्स होतोय तसं दुधालाही छान असं कलर यायला लागलेला आहे. येलो कलर येतोय. आता यामध्ये आपण इलायची पावडर टाकलेली आहे. 2 ते 3 इलायची कुटून त्याची पावडर मी यामध्ये टाकलेली आहे. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी आता 2 मिनिटं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता दूध हळूहळू थिक व्हायला लागलेलं आहे. आता खवा टाकल्यानंतर आता 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असा येलो कलर आलेला आहे दुधाला. आता यामध्ये आपण साखर टाकूयात. इथे मी छोटी वाटीने 2 वाट्या साखर टाकलेली आहे. तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढं कमी जास्त तुम्ही साखर करू शकता. आता दूध मिक्स करून घ्यायचं. आपली साखर आहे ती छान अशी मेल्ट झालेली आहे. मस्तच. आता आपण गॅस ऑफ करूयात आणि आपली बासुंदी आहे ती थोडी थंड होऊन देऊयात, म्हणजे याला आणखी छान कलर येईल. 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बासुंदीला आणखी छान असा येलो कलर आलेला आहे आणि तेवढीच बासुंदी मस्त अशी थिक पण झालेली आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. अगदी सुंदर अशी बासुंदी झालेली आहे आपली. तुम्ही बघू शकता मस्त असा येलो कलर आलेला आहे आणि तितकीच चवीला ही खूप मस्त अशी भन्नाट लागते. तुम्ही नक्की एकदा रेसिपी ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की बासुंदी कशी झालेली आहे. अशाच नवीन रेसिपीसाठी अनिशाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात. थँक्यू.